जिल्ह्यामध्ये बरेचसे प्लेअर ऑफ द सिरीजचे अवॉर्ड आपल्या नावावरती कोरणारा कृपेश किनी. सामन्याला सुरुवात पहिलाच चेंडू के पट्टीवर फुलटॉस आहे. ऑन साइडला पंचांचे संकेत नो बॉल. सोनेपे सुहागा खराब सुरुवात एक गोलंदाज म्हणून यावेळेला पाहायला मिळाली. पहिला चेंडू खराब आलाय. पंच दर्शवतायत विमर वन आहे. जर आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशनचा विचार केला तर एका षटकामध्ये यस फ्री हिट असणार आहे. 2 विमर तुम्ही हाताळू शकणार नाहीयेत. जर 2 विमर तुम्ही हाताळले तर गोलंदाज चेंज केला जाईल. आणि फर्स्ट विमर मात्र या ठिकाणी अगदी पहिल्याच व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी खराब पाहायला मिळते. फ्री हिटचे संकेत देण्यात आलेले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2007 मध्ये इन्व्हेन्शन झालेला रूल यावेळेला इन ॲक्शन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक मुकेश वांगडच्या बॅट मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. थोडीशी खराब सुरुवात मात्र या ठिकाणी मिळाली, परंतु कृपेश किणी अतिशय अनुभवी क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. अगदी जलद गतीने तो सुधारणा करू शकतोय गोलंदाजीमध्ये. आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आदरणीय सन्माननीय धर्मा दळवी सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा जो पुरस्कार आहे तो वितरित करावयाचा आहे. जबरदस्त खेळ बघायला मिळाला. अविनाश राजू पवार 11 चेंडूंमध्ये 38 धावांची वादळी झंझावती झुंजार इनिंग त्याच्या बॅटमधून बघावयास मिळाली आणि म्हणूनच प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड त्याच्या नावे कोरला गेलाय. व्हेरी फर्स्ट मॅच मध्ये 2 गुणांची कमाई. पॉइंट्स टेबलमध्ये टेबल टॉपर सद्यस्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळेल. आदरणीय धर्मा दळवी सरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड मात्र या ठिकाणी वितरित केला जातोय. चला वळूयात आपण सामन्याकडे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर कृपेश ऑन साइडला. या अनुराग तुम्हाला फक्त काही सेकंदांसाठी त्रास देतोय कारण हा अभिमानाचा क्षण आहे. प्लेअर ऑफ द मॅच खूप मेहनत करून एखादा खेळाडू सामनावीर ठरतो. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकाल अविनाश राजू पवार याचा शुभ सन्मान केला जातोय. धर्मा दळवी यांच्या शुभ हस्ते 11 चेंडूंमध्ये 38 धावांची सैराट खेळी अविनाश पवार ब्रँड ऑफ आलोली. ऑन साइडला सुंदर फटका. अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण या फलंदाजीसाठीच ओळखला गेलाय. STMPL च्या इतिहासाची पानं जर आपण उलगडून पाहिली तर 2019 मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब माझ्या नावावरती का कोरला गेला होता हे दर्शवून देण्याचं कार्य करतोय फलंदाज मुकेश वांगड ब्रँड ऑफ मनोहर पाटील पाडा. सुपर बॅटिंग. मिस्टर अनिल डुकले आपण देखील या. आपल्याकरिता जे 100 रुपीजचं प्राइज आलेलं आहे आपण स्वीकारावं. आदरणीय विनोद दादा पराड यांच्या माध्यमातून हे पारितोषिक सौजन्य करण्यात आलेलं आहे. अनिल डुकले ब्रँड ऑफ औंढाणी. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं ही प्रेमळ विनंती. वळूयात मुख्य खेळपट्टीकडे. अतिशय खराब सुरुवात मिळाली. एक गोलंदाज म्हणून यंदाच्या वर्षामधील पहिलंच षटक कृपेश किणीचं जे महागडं पाहायला मिळतं. या आधीची 5 हंगाम ज्याने गाजवलेले आहेत, हादरून सोडलेले आहेत असा हा अष्टपैलू. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचतोय. 14 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ येथे परिपूर्ण झालेला आहे. सध्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा सुरू आहेत. जवळच आपण पाहू शकाल इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. त्या कारणास्तव डीजे ऑपरेटरला मात्र काही काळासाठी सक्त मनाई करण्यात आलेले आहे. जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी ही सूचना समालोचन कक्षेमधून आम्ही पोहोचवित आहोत. परंतु दुपारच्या सत्रानंतर संगीत कक्षाचा आस्वाद देखील आपण अनिकेत काकडे ब्रँड ऑफ दुकटन दिवेकरपणाच्या माध्यमातून घेणार आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जगभरामध्ये जे 7 खंड आहेत आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका 7ही खंडांमध्ये ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. 7 खंडांमध्ये 195 देश आहेत, परंतु 195 पैकी केवळ 183 देशांमध्येच ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पोहोचू शकेल. उर्वरित 12 देशांमध्ये मात्र काही तांत्रिक बिघाड आहे नेटवर्कच्या बाबतीत. यावेळेला अप साइडला सुंदर फटका सजवला गेलाय. ऑन दी अप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या सेंटरला, परंतु काय क्षेत्ररक्षण. जबरदस्त पद्धतीने चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप करण्यात आलाय. सूरज सांबरे याला आपण पाहू शकाल. अद्वितीय अष्टपैलू मिलर या टोपण नावाने जो ओळखला गेलाय चेंडूला स्टॉप करतोय. फलकावर धावसंख्या 16 धावा 16 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन टोकरे गोलंदाजी ट्रॅकवर. ब्रँड ऑफ दुर्वेस एक स्टार क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते.
यावेळेस पुन्हा एकदा काय फलंदाजी, सूर्यकुमार अशोक यादव याची प्रॉपर आठवण यावी ज्या पद्धतीने मात्र बॅटचा फ्लो पाहायला मिळतो. अप्रतिम फलंदाजी सुरू आहे. मुकेश वांगड ब्रँड ऑफ मनोर पाटील पाडा याचा जलवा सुरू झाला आहे शगुन डेव्हलपर्स मनोरच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 20 धावा आणि 20 पैकी मुकेश वांगडच्या बॅट मधून काय फलंदाजी. 18 धावा. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. चॅम्पियन प्लेअर आहे आणि काय सुरुवात मिळाली यंदाच्या वर्षामध्ये. पहिला सामना खेळतोय आणि पहिल्याच सामन्यामध्ये त्याची बॅट मात्र तळपलंय. आदिवासी समाजाचा स्वाभिमान मुकेश. लाऊड अपील त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं. आदरणीय योगेश्वर वसावे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. VMG या संघाचे संघमालक सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. साहेब सहर्ष स्वागत करीत आहोत या मुख्य क्रीडा मंचावर. सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय मुकेश जयराम गोवारी या स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट आपण आपल्या शुभ हस्ते आकर्षक पुष्पगुच्छ आणि समवेत मायेचे उपदार शाल देऊन सरांना सन्मानित करावयाचा आहे. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 24 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली टोटल मी म्हणेन पॉवर प्लेच्या खास करून बंधनामध्ये खेळत असताना फलंदाजांनी अद्वितीय सुरुवात केली. कारण मुकेश वांगड नावाचं वादळ आलंय आणि त्या वादळामध्ये सर्व काही वाहून नेण्याचं कार्य पाहायला मिळतं. मुकेश वांगड यू ब्युटी, व्हॉट अ सुपर फिनॉमिनल बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चा हा फटका सूरज सांबरे त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. या ठिकाणी स्वागत सन्मानाकरिता एक चांगलं व्यक्तिमत्व मात्र पाहायला मिळतं स्पर्धेच्या माध्यमातून. योगेश्वरजी वसावे साहेब आपण आला त्या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत. आपले मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सुनीलजी गावित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून संयोजन समितीच्या वतीने आदरणीय प्रशांत दादा गोवारी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावयाचा आहे. ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सुंदर स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संघमालक फारच महत्त्वपूर्ण मानले जातात. कारण लीग फॉर्मॅट मध्ये स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशांना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल गावाच्या समाजाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी सौजन्य करणं ही फार मोठी आणि दानशूर भूमिका आहे जी संघमालक अदा करत असतात. आणि म्हणूनच STMPL 2023 अंतर्गत जे संघमालक समाविष्ट आहेत त्या सर्वांचे आभार. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 26 धावा. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. काय सुरुवात मिळाली अप्रतिम. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये जर 26 धावा येतील तर खूपच पोषक सुरुवात मी म्हणेन. आणि या आधीच्या सामन्याचा विचार जर आपण केला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ 50 धावा केल्या होत्या. परंतु अविनाश राजू पवारने दाखवून दिलं की जवळपास 3 ते 4 षटकांमध्ये आपण 50 धावा चेस करू शकतो. आणि यावरून जर लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय असेल तर बॅटिंग पिच चांगला बाउन्स मिळतोय खेळपट्टीपासून. चांगली टणक खेळपट्टी तयार झाले. चेंडू पडल्यानंतर अगदी नॅचरली बाउन्स होतोय. आणि म्हणूनच फलंदाजांसाठी पोषक वातावरण असणारं हे शगुन डेव्हलपर्सचं मैदान आपण पाहतोय. आतापर्यंत कुठल्याही प्रकारे बेझिझक फलंदाजी पाहायला मिळाले या स्पर्धेअंतर्गत. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 26 धावा. डावाला सावरेल का सूरज सांबरे ज्याला मिलर या टोपण नावाने ओळख मिळाली या पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये. दुर्वेस गावातील हा कोहिनूर खेळाडू जो इन ॲक्शन गोलंदाजी ट्रॅकवर येथे आवश्यकता आहे. जर आपण विचार केला जय जल्लोषा संघाचा तर येथे विकेटची आवश्यकता आहे. जर विकेट आला नाही तर 3 अंकी धावसंख्या देखील एस्टॅब्लिश होऊ शकते. कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे जर तुम्ही मोमेंटमला पीक केलं नाही तर एक मोठी टोटल नेहमीच एस्टॅब्लिश होत असते. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय जुळून येत नाहीये. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 2020 आणि 2021 ही 2 वर्ष खास करून सूरज सांबरे यांनी आपल्या नावे केली. आई गावदेवी दुर्वेस या संघाकडून खेळत असताना गतवर्षी 40+ पालघर या संघाविरोधात देखील त्याने चमकदार प्रदर्शन केलं होतं. एक चांगला आणि दर्जेदार क्रिकेटपटू आहे. यावेळेस लाऊड अपील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून बीट केलंय आणि त्याचा परिपाक येथे मात्र विकेट येतोय.
हा ब्रेक थ्रू फारच आवश्यक आहे. बघा, पहिल्या 12 चेंडूंमध्ये 26 धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकाचा विचार जर आपण केला ना, तर या तिसऱ्या षटकामध्ये जय जल्लोष या संघाने पुनरागमन केलंय. सुंदर आणि अप्रतिम उच्च श्रेणीय गोलंदाजीचा आस्वाद आपण घेऊ शकाल, खास करून सूरज सांबरे या गोलंदाजाच्या माध्यमातून. न डगमगता न खचता त्याने गोलंदाजी केलेली आहे. म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखंच तुम्हाला खडकावरती उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. वादळांचं काय आहे, ती येतात आणि जातात, आपण मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे. आणि ही भूमिका अदा केलंय शगुन डेव्हलपर्स मनोरच्या या मैदानामध्ये सूरज सांबरे याने जय जल्लोष या संघाला पुनरागमन करून दिलंय. पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या 12 चेंडूंमध्ये 26 धावा आल्यानंतर हळूहळू गाडी पट्टीवरती येत असताना जय जल्लोष या संघाची पाहायला मिळते. नवीन फलंदाज इन ॲक्शन मिस्टर राहुल वायडा, ब्रँड ऑफ औंढाणी, एक अपकमिंग स्टार क्रिकेटर. ऑन साइडला फटका सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय. मिस्टर ऋतिक रसाळ या ठिकाणी पाहायला मिळेल, ब्रँड ऑफ बोट. आणि जर आपण पालघर ग्रामीण क्रिकेटचा विचार केला, खास करून पालघर ईस्टचा विचार जर आपण केला, तर ऋतिक रसाळ हा टॉप 5 मध्ये येणारा क्षेत्ररक्षक आहे. एक हाय क्वालिटी, हाय प्रोफाईल, उच्च श्रेणीय अस्खलित क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुंदर क्षेत्ररक्षण. ऑन साइडला फुल टॉच चेंडू जबरदस्त पद्धतीने स्मॅश केलाय, परंतु काय भन्नाट क्षेत्ररक्षण. मिस्टर रोहन डुकलेला आपण पाहू शकाल. सुरेख, सुंदर, अप्रतिम, अद्वितीय आपला ठसा उमटवतो एक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कारण क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी असं नाहीये, तर सुंदर क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला करावं लागतं, तरच तुम्ही क्रिकेटमध्ये विजय होऊ शकतात. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची साथ सूरज सांबरे याचं इकॉनॉमिकल षटक इन ॲक्शन. आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन स्लोवर वन गती परिवर्तन, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये योग्य पद्धतीने चेंडूला हेरलं फलंदाजाने. उपयुक्त, निर्णायक आणि सेन्सेशनल चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये मुकेश वांगडच्या बॅटमधून. बघा, संघाची धावसंख्या आहे 33 आणि 33 पैकी जर आपण विचार केला ना मित्रांनो, तर मुकेश वांगड याच्या बॅटमधून एकतर्फी या धावा खेचण्यात आलेल्या आहेत. 29 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. काय सुंदर खेळ. स्क्वेअर ऑफ द विकेट. बघा, मुकेश वांगडची जर आपण वॅगन व्हील चेक करून पाहिले, तर बरेचसे जे फटके आहेत ते त्याने डीप पॉइंट, डीप स्वीपर कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्येच खेळलेले आहेत. आणि त्यावरून हा एक 360 डिग्री मधील फलंदाज म्हणून लक्ष केंद्रित करून घेतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 34 धावा झालेल्या आहेत. अधिकृत स्वरूपात षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर 3 षटकांचा खेळ हा संपन्न झालाय. ड्रिंक ब्रेक होतोय. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी येणाऱ्या 6 दिवसांमध्ये क्रिकेटचा हा महाथरार, महासंग्राम चालणार आहे. आज पहिलाच दिवस आहे. एकंदरीत 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. 12 संघ म्हणजेच 180 खेळाडू येणाऱ्या 6 दिवसांमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत या शगुन डेव्हलपर्स मनोरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. 12 संघांचा विचार जर आपण केला तर रुद्र वॉरियर्स हा एक संघ जो आदरणीय सुरेंद्र पांडुरंग गोवारी यांच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आला आहे. त्यानंतर शिवानी स्पोर्ट्स संघ जो सध्या इन ॲक्शनमध्ये आहे, हा संघ आदरणीय बाळा पवार आणि आदरणीय भरत बर्डे यांच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलेला आहे, संघ मालक म्हणून त्यांची भूमिका. त्यानंतर डिंग डॉंग स्पोर्ट्स हालोली हा तिसरा संघ आदरणीय अविनाश पवार आणि शशिकांत सांबरे यांच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलाय. चौथा संघ आपण पाहू शकाल माऊली आदरणीय श्री नितीन तुंबडा यांच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलेला आहे. पाचवा संघ श्री गणेशा 11 आदरणीय श्री धर्मेश दळवी, श्री काशीनाथ बसवत, श्री विलास घाटाळ आणि श्री रमेश सांबरे यांच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलाय. त्यानंतर जर आपण विचार केला तर श्री गणेश 11 हा संघ हो जो 5वा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर 6वा संघ जय जल्लोष आदरणीय जय टोकरे आणि विजय टोकरे यांच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलाय. 7वा संघ आहे आदिवासी योद्धा श्री उद्देश सौरा ब्रँड ऑफ नानिवली यांच्या माध्यमातून प्रेझेंट. 8वा संघ आहे वीर फायटर आदरणीय कुमार ईश्वर बरड यांच्या माध्यमातून हा संघ प्रेझेंट. त्यानंतर 9वा संघ आहे तरे ग्रुप आदरणीय श्री नितेश तरे यांच्या माध्यमातून हा संघ प्रेझेंट करण्यात आलाय. 10वा संघ आहे आई एकविरा माऊली पोळे आदरणीय श्री लक्ष्मण सुतार आणि श्री सुदाम भगत यांच्या माध्यमातून हा संघ प्रेझेंट. 11वा संघ आहे VMG वॉरियर्स आदरणीय श्री सुनील मस्कर, योगेश्वर वसावे आणि सुनील गावित यांच्या माध्यमातून हा सर प्रेझेंट. आणि तदनंतर 12वा संघ आहे हायस्कूल डोंगरी आदरणीय श्री चेतन वायडा, श्री दीपक वेडगा, राकेश मुळे आणि अर्जुन लाबड यांच्या माध्यमातून
हा संघ प्रेझेंट. असे 12 संघ, 180 खेळाडू. आजपासून सलग 6 दिवस क्रिकेटचा हा महातरार, महासंग्राम तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला गोलंदाजी मार्कवर या वेळेला पाहायला मिळतोय मिस्टर सचिन टोकरे. सुरेख सुंदर अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. बघा, पहिले 12 चेंडू जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिले तर शिवानी स्पोर्ट्सच्या संघाच्या साईडने जे एकंदरीत शिफ्ट झाले होते, परंतु तदनंतर जबरदस्त जोरदार आणि भारदस्त पुनरागमन केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय जल्लोष या संघाने. जय टोकरे आणि विजय टोकरे मात्र या ठिकाणी खुश असतील. चला, या कॅमेरामॅन अनुराग चव्हाण आपण काही क्षणांसाठी संपूर्ण कार्यकारिणी आणि प्रमुख पाहुण्यांना कैद करूयात. या मुख्य व्यासपीठासमोर जे उपस्थित पाहायला मिळत आहेत, एक सुरेख क्षणचित्र मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतं आणि आठवणी मात्र क्रिएट करतात, मेमरीज क्रिएट करतात. कारण मानवी आयुष्य असं आहे ना मित्रांनो, की येथे फक्त शेवटी आठवणीच राहतात आणि म्हणूनच प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. कारण उद्या आपण या जगामध्ये आहोत की नाही, एक दिवस आणि एक कार्यक्रम असा देखील असतो ज्या कार्यक्रमामध्ये आपलाच कार्यक्रम असून देखील आपण गैरहजर राहणार असतो. म्हणून मानवी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. सुंदर क्षण या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच कॅमेरामॅन मिस्टर अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे, पालघर डिस्ट्रिक्टमध्ये टॉप 10 मधील एक कॅमेरामॅन म्हणून सद्यस्थितीला जो महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्व गाजवितोय अनुराग. यावेळेस चेंडू नॅचरल बाउन्स घेऊन लॉंग स्टॉप रिजन मध्ये फार वेगाने निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पंचांचे संकेत मात्र या ठिकाणी पोहोचले गेलेत. वाईड +4 दुग्ध शर्करा सुवर्ण कांचन योग 5 मोफत आलेल्या धावा बोनस स्वरूपामधील या 5 धावा पाहायला मिळत आहेत. आणि पंजासहित प्रथम फलंदाजी करत असताना शिवानी स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय 39 धावा झालेल्या आहेत. अजय धानवा, ब्रँड ऑफ मासवन इन ॲक्शन आपण पाहू शकाल फलंदाजी ट्रॅकवर. एक दिग्गज क्रिकेटपटू, बऱ्याचशा वर्षांचा एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आहे आणि एक विस्फोटक फलंदाज अशी ज्याची ओळख. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये सूरज सांबरे मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघाकरिता धावा वाचवण्याचं कार्य जरूर त्याच्या माध्यमातून आणि एक आद्य कर्तव्य म्हणून जे क्षेत्ररक्षकाचं मानलं जातं. धावांचा आलेख चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय. प्रोग्रेस कार्डवर 4 0 40 धावा झालेल्या आहेत. शिवानी स्पोर्ट्स या संघाला आपण पाहू शकाल प्रथम फलंदाजी करत असताना बाळा पवार आणि भरत बर्डे यांच्या माध्यमातून हा संघ सौजन्य करण्यात आलाय. अप्रतिम. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग STMPL सीझन 6 6वा हंगाम या वेळेला लाईव्ह ॲक्शनमध्ये अनुभवाला मिळतोय. सचिन यावेळेला ऑन साईडला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय पूर्णपणे निर्जन स्थळी नो मॅन लँड, जिथे एकही क्षेत्ररक्षक नाहीये अशा ठिकाणी जाऊन मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. ऑन दी अप फटका खेळला गेला होता. अपेक्षा भंग करणारा हा फटका बघायला मिळाला. खास करून अजय धानवा याने देखील अपेक्षा केली नसेल, परंतु मी आधीच उल्लेख केला पहिला सामना पाहिल्यानंतर की खेळपट्टी थोडीशी टणक आहे. येथे तुम्हाला बाउन्स जरूर मिळेल. मातीची विकेट म्हणजे काही चेंडू पडल्यानंतर बाउन्स तर काही चेंडू पडल्यानंतर खाली राहतात. अशा प्रकारे मातीच्या विकेटची स्पेशालिटी असते. या वेळेला ऑफसाईडला याला म्हणतात फ्री होम डिलिव्हरी. साधा सोपा सुलभ लिलिया रीतीने परिपूर्ण करण्यात आलेला झील मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहन केनी, ब्रँड ऑफ गुंदाबाई याच्या माध्यमातून हा झेल मात्र परिपूर्ण केला जातोय. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन तंबूच्या आसऱ्याला. सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं रोहन केनी याच्या माध्यमातून. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तो तैनात होता. व्यवस्थित पद्धतीने चेंडूचा त्याने मागोवा घेतला. आय कोऑर्डिनेशन, डोळ्यांची जुगलबंदी सुंदर होती आणि स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवत असताना आपल्या संघाकरिता उपयुक्त झेल परिपूर्ण करून दाखवलाय रोहन केनी या क्षेत्ररक्षकाने. न्यू मॅन इन न्यू बॅटर अविनाश डोवला या वेळेला फलंदाजी ट्रॅकवर. टॅपचा फटका आहे अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने सजवला गेलाय. डीप स्वीपर कव्हर आणि डीप पॉइंट यांच्या अगदी सेंटरला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एस्टनच्या मागून कृपेश किनी त्या ठिकाणी संघाला लीड करीत असताना पाहायला मिळत आहेत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत अधिकृत स्वरूपामध्ये 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 43 धावा ह्या फलकावर. 4थं षटक जे प्रगती पथावरती आहे. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 शिवानी स्पोर्ट्स वर्सेस जय जल्लोष.
सुंदर. यावेळेस बघा चेंडूचा वेग जो होता ना तो आकर्षणाचा केंद्रबिंदू खूप चांगल्या गतीने अति द्रुत गतीने ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्पायसी मारा असं म्हटलं जातं आणि तो चेंडू बघायला मिळाला सचिन टोकरेच्या माध्यमातून. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ ते संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना 43 या अंकावर शिवानी स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचतोय. 43 ऑन बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. STMPL 2023 क्रिकेटचा नेत्र दीपक भव्य दिव्य विलासपूर्ण शोभनीय मादक अनुवादक अनुपम निरुपम ऑल इज वेल ब्रँडेड अशी टुर्नामेंट पाहायला मिळते. आणि जर आज आपण पालघर जिल्ह्याचा विचार केला तर STMPL हे फक्त नाव नाहीये तर या नावाचा ब्रँड या स्पर्धेचा ब्रँड मात्र आता तयार होऊ लागलाय तर संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय 5वं षटक हाताळण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सूरज सांबरे अर्थातच मिलर 5वं षटक घेऊन. फुटॉज आहे परंतु एक्झिक्यूट करू शकलेला नाहीये. गती खूप जास्त होती या चेंडूवर आणि त्या गतीमुळेच बीट झाला फलंदाज आणि म्हणून प्रॉपर टायमिंग जुळून आलं नाही. 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. एका बाजूने अविनाश डोवलाला आपण पाहतोय त्याच्या साथीने अजय धानवा अशा 2 फलंदाजांची जोडी जी इन ॲक्शन आहे. जय जल्लोष या संघाच्या एकंदरीत माध्यमातून गोलंदाज पुनश्च एकदा सूरज. येथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड लिहिले या रीतीने. दशरथ पाटील ब्रँड ऑफ तामसई कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. झेल कंप्लीट करण्यात आलेला आहे. गॉन. सुरेख क्षेत्ररक्षण. एकामागोमाग एक मात्र विकेटची पडझड या ठिकाणी पाहायला मिळते. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला फलकावर रोशन जाधव गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 45 धावा या सजलेल्या आहेत. 45 ऑन बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद मनोरंजनाची भरीव कॅप्सूल एंटरटेनमेंटचा डबल डोस म्हणून ज्या स्पर्धेकडे सातत्यपूर्वक पाहिलं जातं. अर्थातच क्रिकेट फक्त एक निमित्त आहे. वास्तविक प्रयोजन जर विचाराल तर संपूर्ण आदिवासी समाज येणाऱ्या 6 दिवसांमध्ये एकत्रित एक सूत्रात गुंफला जावा हे मात्र वास्तविक प्रयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. न्यूमॅन इन MJ मंगेश जाबर या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ सावरे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दर्शवण्याचं कार्य. चेंडू सीमारेषा पार. चौकार. अगदी पहिल्या चेंडूवर बघा जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय MJ मंगेश जाबर या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य. आउटस्टँडिंग सुपर क्वालिटी दर्जाची हाय क्वालिफाईड बॅटिंग. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डीप बॅकवर्ड आणि अगदीच गली रिजनच्या सेंटरला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बघा जर एकंदरीत आपण धावांचा विचार केला अंडरस्टँडिंग टोटल या मैदानावर काय असेल तर तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील तर 65 इज इनफ. कारण मनोर प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 60 धावाचे झाल्या नव्हत्या परंतु गोलंदाजीचा स्तर जर ढासळलेला असेल तर येथे 80 ते 90 धावा देखील कमी आहेत. अशा प्रकारचं पिच मात्र तयार झालंय. यावेळेला सुंदर पद्धतीने सजवलेला फटका पंचांचे संकेत मिस्टर विरल नायर आम्हाला सूचित करतायत. चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल होतोय. फार वेगासहित प्रथम फलंदाजी करत असताना शिवानी स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचतोय. तो एकंदरीत 54 या अंकावर अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण अविनाश डोवला याच्या माध्यमातून. औंढाणे गावातून बिलॉंग करणारा एक विस्मयकारक फलंदाज अविनाश डोवला. सुपर बॅटिंग. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू दण 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 करत निघून चाललाय. खणखणीत सणसणीत दर्जेदार STMPL 2023 मधील हा दर्जेदार चौकार मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 58 धावा झालेल्या आहेत. 58 रन्स. षटक जर आपण पाहिले तर रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत 5 षटकांचा खेळ हा संपन्न झाला आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना शिवानी स्पोर्ट्स हा संघ 58 या अंकावर जाऊन विसावलाय.
56 आणि 58 हे दोन आकडे आपण पाहिले असतील जिम लेकरसाठी फारच महत्त्वपूर्ण. जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सध्या भारत ही क्रिकेटची महासत्ता बनतोय. कालच्या दिवसामध्ये थोडीशी चुकी झाली, जे एकंदरीत आपण पाहिलं असेल ICC क्रमवारी जी जाहीर केली जाते. बऱ्याच जणांना वाटलं की कसोटी क्रिकेटमध्ये देखील भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरती आहे, परंतु ती चुकी खऱ्या अर्थाने नेटवर्कच्या माध्यमातून झाली होती. जर यापुढील सामना भारतीय संघ जिंकतोय तर कसोटीमध्ये देखील भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर विराजित होईल. परंतु सद्यस्थितीमध्ये T20 वन डेमध्ये भारतीय संघ जागतिक महासत्ता म्हणजेच पहिल्या क्रमांकावर विराजित आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ पाहायला मिळतो. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना जर भारताने जिंकला तर तिथे देखील भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर विराजित होईल. फलकावर 58 धावा सजलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहन पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू घेऊन रोहन डुकलेचा पहिला चेंडू ऑन साईडला, परंतु काय भन्नाट क्षेत्ररक्षण चांगलं आहे. मी कौतुक करेन ज्या पद्धतीने वारंवार धावा वाचवण्याचं कार्य केलंय. रोहन किनीला आपण पाहिलं, दशरथ पाटीलला आपण पाहिलं, आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं कार्य सातत्यपूर्वक करतायत. कृपेश किनीला आपण पाहिलं, अप्रतिम. ऑन साइडला स्मॅश केलंय सूर्यकुमार अशोक यादव. कॉपीबुक स्टाईलचा हा ब्रँडेड धमाकेदार सेन्सेशनल ग्लोरियस बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग, ब्रँड ऑफ औंढाणी अविनाश डोवला ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार. आदरणीय सन्माननीय मुस्तफा राऊत सामाजिक कार्यकर्ते टेन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं मनापासून स्वागत. मुख्य व्यासपीठावर मी विनंती करतोय प्रशांत दादा गोवारी STMPL 2023 या स्पर्धेचे प्रेसिडेंट आपण आपल्या शुभ हस्ते सरांना आकर्षक पुष्पगुच्छ आणि समवेत मायेची उपदार शाल देऊन सन्मानित करायचा आहे. मुस्तफा राऊत साहेब एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, दर्जेदार उच्च श्रेणीय व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करावायचा आहे. आदरणीय सन्माननीय मुस्तफा राऊत एक क्वालिटी पर्सनॅलिटी पाहायला मिळते. साहेब आपण आलात म्हणून एक वेगळी झळाळी या स्पर्धेला प्राप्त झालेली आहे. आपले मनापासून स्वागत आम्ही व्यक्त करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगली टोटल एस्टॅब्लिश करण्यामध्ये सुयश मिळवलं. प्रथम फलंदाजी करत असताना जय जल्लोष या संघाने अद्वितीय फलंदाजी खास करून औंढाणी गावचा कोहिनूर जो मैदानाच्या आतमध्ये तळपलाय. अविनाश डोवला सुंदर खेळी. आदरणीय कैलासजी तरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय प्रशांत दादा गोवारे यांच्या शुभ हस्ते कैलासजी तरे आपलं देखील मनापासून स्वागत आहे. या मुख्य क्रीडा मंचावर व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करण्याचं कार्य सरांच्या माध्यमातून आदरणीय कैलासजी तरे आपण आलात. या स्पर्धेला या व्यासपीठाला 4 चांद प्रदान केलेत त्याबद्दल STMPL 2023 आपले शतशः आभारी आहे. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेरदिल व्यक्तिमत्व अर्थातच कैलासजी तरे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. टार्गेट जर आपण पाहिलं तर 69 आणि नियोजन या स्पर्धेचं चहूबाजूंनी रेड कार्पेट छादलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया प्रमाणे मात्र एंट्री गेट पाहायला मिळतो. 1932 मध्ये ती संरचना करण्यात आली. किंग जॉर्ज, क्वीन मेरी यांच्या उद्रेकानिमित्त मात्र गेटवे ऑफ इंडिया एस्टॅब्लिश झाला भारतामध्ये आणि या सर्वांची आठवण करून देत आहेत संपूर्ण STMPL कार्यकर्ते. कौतुकास पात्र असं हे आयोजन. यावेळेला स्मॅश केलाय ऑन साइडला, सुंदर ऑन दी अप फटका सजवला गेला. चेंडूचा बाउन्स कंप्लीट होऊ न देता सजवण्यात आलेला फटका सचिन टोकरे याच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी, चौकारासहित जय जल्लोष हा संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर 21 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयनाथ देसले, ब्रँड ऑफ सातिवली. एक एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून जयनाथकडे पाहिलं जातं आणि फ्रंट लाईन गोलंदाज ते स्वागत केलंय चौकाराने. यॉर्क लेनचा चेंडू होता. सुंदर कमबॅक, अप्रतिम. चौकारानंतर थेट यॉर्क लेंथ आणि हे चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे. बघा स्वतःला बॅक करतोय. माझ्या गोलंदाजीवर विश्वास आहे. जरी चौकार आला असेल तरी देखील तदनंतर एक स्ट्रॉंग कमबॅक मी करू शकतोय
आणि ह्यालाच म्हणतात टेम्परामेंट, जे फारच आवश्यक आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जयनाथ देसले याचं स्ट्रॉंग कमबॅक बघायला मिळालं. दशरथ पाटील ब्रँड ऑफ तामसई ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. धावांची संख्या खूप चांगल्या भरारीने मात्र या ठिकाणी झपाट्याने वृद्धिंगत होते. फुलटॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक काय प्रयत्नांना सलाम. ग्रेट एफर्ट्स. राहुल वायडाला आपण पाहू शकाल जबरदस्त प्रयत्न बघायला मिळाले. प्रत्येक संघामध्ये असे क्षेत्ररक्षक असायला हवेत जे संघासाठी काहीही करण्याची इच्छाशक्ती स्वतःजवळ बाळगतील आणि ते प्रयत्न राहुल वायडा याने दर्शवले. मला STMPL सारख्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि मी या संधीचं सोनं करेन हे दर्शवणारं हे क्षेत्ररक्षण होतं. ओ हो या वेळेला दांडी 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 गुल. दशरथ पाटीलच्या खेळीला फुल स्टॉप, पूर्ण विराम. जयनाथ देसलेचा जलवा, जयनाथ देसलेचा क्लास आणि जयनाथ देसलेची हाय क्वालिटी बॉलिंग जी बघायला मिळाली मुख्य खेळपट्टीवर. बघा चौकार खेचल्यानंतर काय स्ट्रॉंग कमबॅक केलं, अप्रतिम. बघा एका गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षकांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते. जेव्हा राहुल वायडाने जो चेंडू स्टॉप केला तेथून मात्र आणखीन कॉन्फिडन्स बिल्डअप झाला तो जयनाथ देसले करिता आणि तदनंतर मात्र क्लीन बोर्ड. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिले तर आतापर्यंत 24 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये दोन षटकांचा खेळ हा कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा या फलकावर. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर येणार आहे 24 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता. मिस्टर ईश्वर हाडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं मी कौतुक करेन. यंदाच्या वर्षामध्ये त्यांनी मला तरी वाटतं त्यांचं फलंदाजांवर जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच त्यांनी या टणक खेळपट्टी तयार केलेली आहे. पिच क्युरेटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ईश्वरजी अडळ. कारण याच मैदानावरती अविनाश राजू पवार यांनी फक्त 11 चेंडूत 38 धावा केलेल्या आहेत सकाळच्या 17 मध्ये आणि अतिशय टणक स्वरूपाची खेळपट्टी ईश्वरजी हाडळ आपणास त्रिवार अभिवादन करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सारी मेहनत, फक्त कारण एकच, आपल्या आदिवासी समाजाचं नाव मोठं व्हावं, खेळाडूंचं नाव मोठं व्हावं आणि या खेळाडूंनी पुढे जाऊन मोठमोठ्या स्टेजवर खुल्या गटातील क्रिकेट असेल, रणजी क्रिकेट असेल, इंडियन प्रीमियर लीगचं क्रिकेट असेल, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, तेथे जाऊन आपल्या आदिवासी समाजाचं नाव मोठं करावं, आपल्या आदिवासी समाजातील गावांचं नाव मोठं करावं. हा मात्र इंटेंट आपण जरूर परिपूर्ण करावा कारण ही मेहनत ईश्वर अडल यांच्या माध्यमातून याच कारणासाठी घेण्यात आलंय. नितीन कुंभारे याने जर हॅट्रिक परिपूर्ण केली तर कल्पेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हे पारितोषिक मात्र या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेलं आहे. ऑन साइडला सजवलेला फटका आहे यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये आणि सावरकंड गावातील हे असं कोहिनूर रत्न आहे. मी तर म्हणेन प्रत्येक गावामध्ये असा एक व्यक्ती असायला हवा जो पिच देखील क्युरेट करेल, त्यानंतर टॉस बॉक्स देखील क्रिएट करेल. ईश्वरजी बरड यांच्याकडून आपण पाहू शकाल टॉस बॉक्स सौजन्य करण्यात आलाय आणि प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता आपण पाहू शकाल 101 अशा स्वरूपामध्ये पारितोषिक देखील कॅश सौजन्य करण्यात आले. ईश्वरजी बरड हे देखील एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि अगदी नावाप्रमाणे त्यांचं कार्य आहे. ईश्वर हाडळ असतील की मग ईश्वर बरड असतील, अप्रतिम. या स्पर्धेकरिता आणि खेळणाऱ्या खेळाडूंना बघा 101 रुपये जे आहेत ही ऊर्जा झाली कारण जेव्हा 101 रुपये तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा खेळाडू देखील तितके प्रयत्न करतो की मला पारितोषिक मिळेल, माझं नाव मोठं होईल आणि त्या अनुषंगाने खेळाडूंना ऊर्जा देण्याचं कार्य ईश्वर बरड यांनी केलेलं आहे. अप्रतिम. वळूया सामन्याकडे. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 27 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर मिस्टर नितीन कुंभारे 3 चेंडू परिपूर्ण करतात. आतापर्यंत इकॉनॉमिकल ठरलेले आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. ऑन स्ट्राइक सूरज सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेस लेफ्ट हँडेड बॅटर. स्मॅश केलंय डेव्हिड वॉर्नर, ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन, सुरेश रैना, युवराज सिंग कॉपीबुक स्टाईलने सूरज सांबरे मिलर ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार आलाय. सेन्सेशनल ग्लोरियस बॅटिंग. रोहित शर्माच्या आठवण यावी हा षटकार बघून कारण भारतीय क्रिकेटसाठी सध्या ही स्वाभिमानाची गोष्ट आहे
की आंतरराष्ट्रीय T20चं जे क्रिकेट आहे त्या T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावरती वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याने सर्वात जास्त 182 षटकार खेचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय, जो पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. त्याची आठवण करून देतोय मुख्य खेळपट्टीवर सूरज सांबरे, ब्रँड ऑफ दुर्वेस, सेन्सेशनल बॅटिंग, वेळेला नरम हाताचा वापर. हे झालं बुद्धिमत्तेचं क्रिकेट. बघा, षटकार आल्यानंतर सिंगल घेण्याचं कसब, कला, कौशल्य, नैपुण्य ज्या फलंदाजाकडे आहे तो फलंदाज महान. कारण क्रिकेट म्हणजे फक्त चौकार आणि षटकार नाहीये, तर क्रिकेटमध्ये सिंगल अँड डबल्स देखील तुम्हाला शोधता आले पाहिजेत. शुभमन गिल वनडे क्रिकेटमध्ये खूप कमी कालावधीमध्ये फेमस का झाला? कारण त्याच्याकडे सिंगल अँड डबलचं काय पोटेन्शियल आहे, अप्रतिम. आणि ते पोटेन्शियल दर्शवलं या वेळेला. सूरज यू ब्युटी, षटकार आल्यानंतर सिंगल स्मॅश केलाय ऑफ साइडला. मुकेश वांगड इंटरेस्टेड आहे, चुकी करणार नाहीये. सुंदर जेल स्टार आयकॉन म्हणून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये माझी का निवड होते. मुकेश वांगड दर्शवून देण्याचं कार्य करतोय. फलंदाज बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पॅव्हेलियन. सचिन टोकरेच्या खेळीला येते मात्र आपण पाहू शकाल पूर्ण विराम लावण्यात आलाय. सुंदर आणि प्रगल्भ गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं ते इन ऍक्शन मध्ये. आपल्या संघाकरिता विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित नितीन कुंभारे याच्या माध्यमातून गोलंदाजीचं पृथक्करण. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 34 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 35 धावांची आवश्यकता आहे. चेंडू किती शिल्लक असतील तर 18 चेंडूंचा खेळ हा शिल्लक पाहायला मिळतोय. 18 गेंदे शेष, 35 रनों की जरूरत अशा स्वरूपामध्ये या सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आपण मनोर विभागामध्ये आहोत. खऱ्या अर्थाने या मनोर हा विभाग कोणत्या गोष्टीसाठी ओळखला जाईल तर सर्व धर्म समभाव. कारण वेगवेगळ्या जातीचे, पंथाचे, धर्माचे लोक एकत्रित आणि एकच सूत्रात जेथे गुंफून राहिलेले आहेत असा हा मनोरचा विभाग. आणि शगुन डेव्हलपर्स मनोरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये ज्या स्पर्धेची प्रतीक्षा संपूर्ण 1 वर्ष आदिवासी समाज बांधवांनी केली होती ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ST MPL 2023चा हा शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, भव्य, दिव्य, विलासपूर्ण, शोभनीय, अनुपम, निरुपम, मादक, अनुवादक, ऑल इज वेल ब्रँडेड अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच मी उल्लेख केला की ST MPL हे फक्त नाव नाहीये, तर या नावाचा खूप मोठा ब्रँड जो पालघर जिल्ह्यामध्ये तयार होऊ लागलाय. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 35 धावांची आवश्यकता. जय जल्लोष या संघासमोर. सुंदर सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ही खासियत देखील आहे. हा सावरेगावचा कोहिनूर आपण पाहतोय. MJ मंगेश साबर जो ओळखला गेला यॉर्कर किंग म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा सावरे संघ खुल्या गटामध्ये खेळलाय तेव्हा तेव्हा फ्रंट लाईन गोलंदाजाची भूमिका आपण पाहिलेला आहे. MJ या गोलंदाजाकडे पहिला चेंडू त्याने यॉर्कच्या स्वरूपामध्ये डिलिव्हर केलाय. आणि यॉर्क लेन चेंडू हाताळणं साधी सोपी गोष्ट नाहीये. तुमच्या चेंडूवर खूप चांगलं कंट्रोल असावं लागतं. तुमचं मनगट आहे, जो रिलीज पॉइंट आहे, त्या रिलीज पॉइंटवर तुमचं खूप चांगलं कंट्रोल असावं लागतं. शोल्डर तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्विंग करता आले पाहिजेत. आणि या 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये अचूकतेच्या मोजमापासहित, अचूकतेच्या मापदंडासहित तुम्हाला तो चेंडू डिलिव्हर करावा लागतो. तेव्हा कुठेतरी जाऊन एक लेझर गायडेड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. दिसायला खूप सोपा आहे, परंतु दिसतं तसं नसतं आणि यातच जग फसतं. यॉर्कर लेनचा चेंडू डिलिव्हर करणं हे खूप कौशल्यपूर्ण बाब आहे. आणि MJ मात्र आठवण करून देतोय. जसप्रीत बुमराह, लसित मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा गोलंदाज ज्याने 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही तर 5 हॅट्रिक्स परिपूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याची आठवण करून देतोय MJ. सुंदर गोलंदाजी. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 15 आणि 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 धावांचं टार्गेट समोर. गुड डिलिव्हरी. या षटकामध्ये सामन्याला कलाटणी मिळू लागले. बघा आता चेंडू केवळ शिल्लक आहे 14 आणि 14 चेंडूंमध्ये 33 धावा करायच्या आहेत जय जल्लोष या संघाला. येथे गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. नाणेफेकीचा कौल आपण दोन संघांमध्ये करून घेणार आहोत. नेक्स्ट मॅचच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 तुम्हाला सर्वांच्या भेटीला अगदी काहीच क्षणांमध्ये येत असताना पाहायला मिळेल. एका बाजूने एकविरा माऊले आणि त्यांच्या विपक्षात आदिवासी योद्धा नानेवली. चला यावं दोन्ही देखील संघ. एकविरा माऊली वर्सेस आदिवासी योद्धा नानेवली. दोन्ही देखील संघांचे संघनायक स्टार आयकॉन. आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता
सुरेख सुंदर आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. मुख्य खेळपट्टीवर मंगेश जाबर एमजेच्या माध्यमातून सामन्याला कलाटणी देणारा हे षटक. बाउन्सर होता, टप्पा पडल्यानंतर खूप जास्त उसळी घेतली चेंडूने आणि म्हणूनच बॅटच्या अगदी एजला जागून शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. आता चेंडू शिल्लक आहेत केवळ 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 32 धावांचं टार्गेट जय जल्लोष या संघासमोर पाहायला मिळतं. चला नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल ज्या दोन संघांमध्ये आपण परिपूर्ण करून घेणार आहोत. एकविरा माऊली विपक्ष आदिवासी योद्धा नाणेवली. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन आपण यावं नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता आपणास नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. डोंट वेस्ट द टाइम प्लीज. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं इक्वेशन पाहायला मिळतं. न खचता न डगमगता फलंदाजी करावी लागेल. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत फक्त आणि फक्त जिंकण्याचीच ईर्ष्या असू द्या मित्रांनो, कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. येथे लढावं लागेल, येथे झगडावं लागेल, येथे संघर्ष करावा लागेल. जिद्द, चिकाटी, एकाग्रता आणि आपल्या संघावरील प्रेम. माझ्या हातामध्ये बॅट आहे, मला जिंकायचं आहे, माझ्या संघाची अस्मिता मोठी करायची आहे, या ईर्ष्येने फलंदाजी करावी लागेल. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावांचं टार्गेट जय जल्लोष या संघासमोर. इष्टांच्या मागे सुंदर स्वरूपात यावेळेला आपण पाहू शकाल झेल परिपूर्ण केला जातोय रोहन केनीच्या खेळीला. येथे मात्र पूर्ण विराम लावण्यात आलाय. अप्रतिम पुनरागमन. या आधीच्या षटकामध्ये मंगेश जाबर आणि त्याच्या अगदी खांद्याला खांदा लावून गोलंदाजी पाहायला मिळते. एक स्टार आयकॉन मुकेश वांगड याच्या माध्यमातून. सद्यस्थितीला मोमेंटम पूर्णपणे शिवानी स्पोर्ट्स या संघाच्या साईडने शिफ्ट झालाय. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये कधी काय होईल आपण सांगूच शकत नाही. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. आणि खेळाडू कितीही महान असेल, कितीही मोठा असेल तरी देखील क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व समान. येथे तुमच्या समोर जो क्षण आहे तो क्षण गाजवण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. यावेळेला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषा पार. STMPL चौकार. उपयुक्त, निर्णायक आणि सामन्यामध्ये रंग भरणारा हा चौकार पाहायला मिळतोय. धावांचा आलेख मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवर. 43-43 या अंकावर. विजयासाठी अजून देखील 26 धावांचं टार्गेट समोर आहे. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 9 चेंडूंचा खेळ हा शेष अवस्थेमध्ये. चला नाणेफेकीचा कौल लगेचच परिपूर्ण करून घ्यायचा आहे. दोन्ही देखील संघांचे संघनायक आपण विना विलंब यावं. एकविरा माऊली आणि आदिवासी योद्धा नानिवली अशा दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच. क्षेत्ररक्षण उच्चस्तरीय जरूर आहे. या संपूर्ण सामन्यामध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षकाने, दोन्ही देखील संघांमधील क्षेत्ररक्षकांनी चांगल्या पद्धतीने धावा वाचवण्याचं कार्य केलंय. STMPL 2023 6 दिवस क्रिकेटचा महाथरार महासंग्राम आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील दुसरा सामना इन ॲक्शनमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल डिंगडॉंग स्पोर्ट्स हालोली या संघाने 2 गुणांची कमाई केली. खूप सुंदर खेळ बघायला मिळाला डिंगडॉंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि तदनंतर हा दुसरा सामना गोलंदाजी काय भन्नाड बघायला मिळालंय. अप्रतिम आणि अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. मुकेश वांगड यू ब्युटी स्टार आयकॉन म्हणून माझ्यावर सार्थ विश्वास का दर्शविला जातो हे सिद्ध करतोय. कागदोपत्री केवळ स्ट्रॉंग नाहीये तर मैदानामध्ये स्ट्रॉंग राहून त्याने खेळ दर्शवलाय. याआधी फलंदाजी देखील खूप सुंदर केली आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये तोच जलवा, तोच क्लास, तीच क्वालिटी मेंटेन केलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 45 धावा झालेल्या आहेत. 45 रन्स. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये आतापर्यंत 5 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन समोर पाहायला मिळतं. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी हा शेवटचा कॉल आम्ही देत आहोत. एका बाजूने आदिवासी योद्धा नानिवली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल एकविरा माऊली. नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करेन स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय
कैलासजी तरे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल। दिनेश सुतार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या मनापासून स्वागत। एक स्टार आयकॉन आणि दर्जेदार क्रिकेटपटू, आदिवासी समाजाचा स्वाभिमान म्हणून ज्या क्रिकेटपटूकडे पाहिलं जातं त्यांचं देखील अंतःकरणापासून स्वागत करीत आहोत शगुन डेव्हलपरच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये। JSR स्पोर्ट्स मधील एक अविभाज्य घटक। अप्रतिम गोलंदाजी, खास करून या सामन्यामधील आतापर्यंत जर आपण महानायक पाहिला तर तो MJ। एका क्षणाला असं वाटलं होतं की आराम के साथ धावा चेस होतील, परंतु मंगेश जाबरने जो स्पेल हाताळलाय पूर्णपणे सामन्याला कलाटणी देणारी ही षटकं आहेत। प्रत्येक चेंडूवर त्याने फलंदाजाला बीट केलं आणि विकेट टेकर म्हणून देखील भूमिका अदा केली। शेवटचे किती चेंडू शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारण्यात आला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतात केवळ 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता जय जल्लोष या संघासमोर पाहायला मिळते। जेव्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल आपण घाई करावी, न्यू बॅटर आपण सज्ज राहत जा। जर सामने वेळेमध्ये परिपूर्ण करावयाचे असतील तर शिस्तीचं पालन होणे अपेक्षित आहे, हे आपणास मनापासून प्रेमळ विनंती करतोय। कारण आजच्या दिवसामध्ये जवळपास 7 सामने कंप्लीट करावयाचे आहेत आणि त्या अनुषंगाने ही रिक्वेस्ट असेल। गतीमध्ये परिवर्तन, बॅट आधीच हवेमधून स्विंग झाली, पंचांचं बोट आकाशाकडे, धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय। आता 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडूंमध्ये 4 षटकार खेचावे लागतील जर या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल। जे स्वरूप मात्र या ठिकाणी प्रदान झालंय। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक फलंदाजांना आपण पाहिलं, खास करून युवराज सिंग लगेच चटकन डोळ्यासमोर येतो। किरण पोलार्डला पण पाहिलं ज्याने 3 मार्च 2021च्या दिवसामध्ये अकिला धनंजया याच्या विरोधामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याची किमया केली। अगदी तशा प्रकारे या सामन्यामध्ये जर विजयी व्हायचं असेल ना तर फॉर एक्झाम्पल म्हणून या फलंदाजांना डोळ्यासमोर तुम्हाला ठेवावं लागेल। युवराज सिंगला आठवावं लागेल, किरण पोलार्डला आठवावं लागेल, कोरे अँडरसनला आठवावं लागेल, अब्राहम बेंजामिन डी विलियर्सला आठवावं लागेल, न्यू मॅन इन मिस्टर विशाल डोवलाला आपण पाहू शकाल। कारण 4 चेंडूंमध्ये 4 षटकारांची आवश्यकता आहे। 4 गेंदेशी 24 रनों की जरूरत। सबमरीन ही मातीची विकेट आहे मित्रांनो। मातीच्या विकेटची स्पेशालिटी की गोलंदाज कोणत्या कौशल्याने गोलंदाजी करतोय। कारण काही चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतील, काही चेंडू टप्पा पडल्यानंतर जमिनी लगत देखील राहतील। ही मातीच्या विकेटची जे एकंदरीत खासियत आपण पाहतोय। यॉर्क लेंथ MJ आणि फक्त MJ। काय स्पेल हाताळला गेलाय मंगेश जाबरच्या माध्यमातून, अद्वितीय। सामना होता कुठे आणि त्याने सामन्याला पोहोचवलं कुठे। सामन्याला घेऊन चालणारा खेळाडू, मॅच विनर खेळाडू आणि यंदाच्या STMPLच्या हंगामामध्ये आपल्या संघाला अगदी पहिल्याच सामन्यामध्ये विजय मिळवून देणारा खेळाडू अशी ओळख MJची बनलंय। अप्रतिम गोलंदाजी, चेंडू आणि फळीचा समन्वय देखील होऊ देत नाहीये। संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत या षटकामधील ॲक्युरेट 5 चेंडू फेकून झालेत। शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष अवस्थेत पाहायला मिळतो। अद्वितीयरित्या विजयाच्या उंबरठ्यावर शिवानी स्पोर्ट्स हा संघ मालक जरूर खुश असतील। जी भूमिका मात्र बघायला मिळाली, कॉंग्रॅच्युलेशन्स। 2 गुणांची कमाई शिवानी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून। दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करावं सामना समाप्त झाल्यानंतर, हे आपणास नम्र विनंती असणार आहे। शिवानी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून बाळा पवार